दरम्यान भरत गोगावलेंनी रश्मी ठाकरेंवर केलेल्या टीकेचा विनायक राऊतांनी चांगलाच समाचार घेतलाय। पाहूयात विनायक राऊत नेमके काय म्हणाले। आपल्यासोबत सध्या बोलण्यासाठी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते विनायक राऊत आहेत। सर, काल मंत्री भरत गोगावले यांनी टू द पॉइंट मध्ये बोलत असताना रश्मी ठाकरे यांच्यावरती आरोप केलेले आहेत की राजकीय निर्णय घेत असताना रश्मी ठाकरे या नेहमी हस्तक्षेप करतात किंवा त्यांचा हस्तक्षेप जास्त असतो। भरत गोगावलेंची जीभ खूपच वायफळ बडबड करायला लागलेली आहे। आम्हा सर्व शिवसैनिकांना स्वर्गीय मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्यानंतर खऱ्या अर्थाने मातेचा आधार किंवा मातोश्रीचा खरं आशीर्वाद देण्याचं काम जर कोण करत असतील तर त्या रश्मीताई करतात। आणि रश्मी वहिनींच्या बाबत सांगायचं झालं तर राजकारणाच्या कोणत्याही कायच्यामध्ये त्यांचा काडीचाही संबंध नसतो। उलट येणाऱ्या प्रत्येक शिवसैनिकांची आपुलकीने चौकशी करणं आणि त्यांचा आदरातिथ्य करणं यामध्ये रश्मी वहिनींचा जे एक वैशिष्ट्य आहे ते इतर कोणाला शक्य होणार नाही। पण आता बाडगा हा अधिक कोडगा असतो, त्यामुळे भरत गोगावले हे एकदा बाडगे झाले, ते कोडगेपणा त्यांच्यामध्ये जास्त आहे। म्हणून रश्मी वहिनींवर ते नाहक अशा पद्धतीचे आरोप करतात, त्याचा मी धिक्कार करतो। ही जे भरत गोगावलेची जी काही वायफळ बडबड आहे ना, त्याची जीभ खरं म्हणजे हसडली पाहिजे। अशा ज्याचा काही संबंध नाही अशा रश्मी वहिनींना या नाहक वादामध्ये गुंतवण्याचं जे घाणेरडं काम भरत गोगावले सारखी विकृती करते त्याचा मला धिक्कार करतो मी। किंवा मग राजकीय निर्णय घेत असताना रश्मी ठाकरे या हस्तक्षेप करत असतात असं त्यांनी म्हटलेलं होतं आणि त्याला आता प्रत्युत्तर देण्यासाठी ठाकरे गटाचे नेते आणि महिला आघाडी आता समोर येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अशोक सह सीमा आडे, झी 24 तास, मुंबई।